युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दौंड येथे माजी आमदार स्वर्गीय उषादेवी कृष्णराव जगदाळे यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन जगदाळे कुटुंबियांचे सांत्वन केले। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांच्या मातोश्री तसेच दौंड तालुक्याच्या माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे वृद्धापकाळातील आजाराने दुःखद निधन झाले। त्या 91 वर्षाच्या होत्या। 1971-72 मध्ये नगराध्यक्ष म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी 1972 ते 1977 या काळात इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून कार्य केले। त्यानंतर 1985 ते 1990 या कालावधीत इंडियन काँग्रेस सोशलिस्ट तर्फे पुन्हा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेची निष्ठेने सेवा केली। त्यांच्या निधनामुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात असून शरद पवार यांनी स्वतः उपस्थित राहून कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला। स्वर्गीय उषादेवी जगदाळे यांच्या जाण्याने कर्तृत्ववान जनतेशी नाळ जोडलेली नेत्या हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन निहाल चौरियासह वाजिद बागवान, युनिट 24 न्यूज, दौंड।